तर देशातली दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार बाजार समितीमध्ये यावर्षी जवळपास 2 लाख क्विंटल मिरचीची आवक झालेली आहे। मात्र ढगाळ वातावरणामुळे मिरचीचं नुकसान होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब खान यांनी। देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळख असलेली नंदुरबार बाजार समितीत यावर्षी विक्रमी अशी मिरचीची आवक झाली आहे। ओली लाल मिरची यावर्षी जवळपास 2 लाख क्विंटल मिरची खरेदी झाली आहे। व्यापाऱ्यांकडून हे मिरची खरेदी केल्यानंतर पथाऱ्यांवरती सुकवण्यासाठी पाथरण्यात आलेली आहे। मात्र अनेक दिवसापासून ढगाळ वातावरण आणि मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे मिरची व्यापाऱ्यांची अडचणीत वाढ झाली आहे। हे मिरची सकाळी पडत असलेली ड्यूमुळे या मिरचीचे सुकवण्यास उशीर होत आहे आणि मिरचीचे खराब होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे। व्यापाऱ्यांकडून आता मिरची लिलाव हे बंद करण्यात आला आहे, कारण की नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत 30 पथाऱ्यांवरती मिरची पाथरण्यात येत होती। मात्र आता या वर्षी आवक जास्त असल्यामुळे 50 पथाऱ्या करण्यात आली आहे। व्यापाऱ्यांकडे मिरची सुकवण्यासाठी जागा नसल्याने मिरची लिलाव बंद करण्यात आला आहे। जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता बघता मिरची लिलाव सध्या बंद असल्याने व्यापाऱ्यांसह शेतकरी देखील आर्थिक अडचणीत सापडणार हे मात्र निश्चित आहे। आफताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार।